तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत. चर्चा करतो आहे राज्याच्या राजकारणासंदर्भामध्ये. खऱ्या अर्थाने ठाकरे गट जो आहे तो फुटलेला ऑलरेडी फुटलेला आहे आणि आता हा दुसऱ्या टप्प्यामध्ये ठाकरे गटाचे खासदार फुटत आहेत. तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेली संघटना फुटेल. मूळ मुद्दा असा आहे, मग ठाकरे गटाचं चुकतं का, एकनाथ शिंदेंचं चुकतं का, यावर आपण मंथन करण्याचा प्रयत्न करूया. खरं तर ठाकरे गटाचे नेते असलेले उद्धव ठाकरे हे आजारी आहेत, हे मान्य महाराष्ट्राला. मात्र त्यांचा मुलगा जो आहे आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदेंचा मुलगा श्रीकांत ठाकरे, या दोघांची जर आपण विचारणा केली, तुलना केली, तर उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरे कुठे महाराष्ट्रामध्ये फिरले मला सांगा ना. नगरपालिकेच्या निवडणुकी होत्या, जिल्हा परिषदेत होत्या, महानगरपालिकेत होत्या. तिन्ही निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे मुंबई पलीकडे कुठेच गेले का? नगरपालिकेच्या प्रचारासाठी जाऊ शकले असते, रोड शो आयोजित करू शकले असते, शिवसैनिकांना भेटू शकले असते, एखादी सभा घेऊ शकले असते. ते केलं का आदित्य ठाकरेंनी? अजिबात नाही. मुंबईमध्ये गेला तर त्यांच्या वरळीला जो मतदारसंघ आहे, वरळी नाका, तिथला जो काही आहे त्या भागामध्ये, तिथेही सचिन अहिर, ते सुनील शिंदे मदतीला असतात. म्हणजे आदित्य ठाकरे करतायत काय? एक तरुण, आक्रमक, अभ्यासू असणारा चेहरा आज महाराष्ट्र त्यांना मुख्यमंत्रीपद पाहतोय. मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचं पुढचं नेतृत्व त्यांच्याकडे पाहिलं तर अशा नेतृत्वाने महाराष्ट्र फिरणं आवश्यक आहे. ठीक आहे, तुमच्याकडे सत्ता नाही आहे, शिवसैनिकांना काय पैशाची गरज लागत नाही आहे, ते काय तुमच्याकडे पैसे मागत नाही, बाबा आम्ही सभा घेतो आहे, मातोश्रीकडून 5-10 लाख रुपये पाठवा, त्यानंतर सभा होणार आहे, असं तर नाही. शिवसैनिक सक्षम आहे. वडापाव खाऊन दिवस काढणारा शिवसैनिक आम्ही पाहिलेला आहे. ज्यावेळेस सभा असते किंवा विधानसभा, लोकसभा निवडणुकीत असलेल्या स्वतः वडापाव खाऊन प्रचार करणारी शिवसैनिक आम्ही पाहिलेले आहे. आताचेही शिवसैनिक हे जे कॉर्पोरेट पैशावरचे शिवसैनिक झालेले दोन्ही, म्हणजे शिवसेनेचे, शिंदे गटाचे तर कॉर्पोरेट शिवसेना आहे, ते पैशावरच चालते. श्रीकांत शिंदे महाराष्ट्र दौरा करतात, प्रत्येक जिल्ह्यात जातात. भले ठीक आहे, त्यांचं सरकार आहे, प्रोटोकॉल आहे, पैसे आहेत, सगळं हे मान्य आहे. पण ते मुख्यमंत्र्यांचा मुलगा किंवा उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा महाराष्ट्र फिरतो ना. तुमचे वडील पण मुख्यमंत्री होते, तुम्ही महाराष्ट्र फिरायला पाहिजे होते. तुम्ही मंत्रालयात फार कमी आलेले. 6व्या मजल्यावर तुम्हाला आलिशान बंगला, आपला आलिशान हे दिलं होतं मंत्रालय, कुठे तुम्ही ते दिसले? किती वेळा आले तुम्ही? का तर काही लोक, मी विचारलं का आदित्य ठाकरे इथे लोक येतात, गर्दी करतात, फोटो काढायला येतात, म्हणून आदित्य साहेब येत नाहीत, वर्षावर असतात किंवा मुख्यमंत्री कार्य कधीतरी असतात. मग तुम्ही काय केलं? पर्यटन मंत्री होतं तुमच्याकडे, पर्यावरण मंत्री होतं, 2 खात्याचे मंत्री तुम्ही होते. तुम्ही याच्यावर काम करू शकले असते. पर्यटन असतील, पर्यावरण असेल. मुळामध्ये वडील मुख्यमंत्री असताना मुलांनी पक्ष संघटनेची जबाबदारी घ्यायला पाहिजे होती. आणि तुमच्याकडे खाते काय, पर्यटन पर्यावरण हे खाते काय फार महत्त्वाचं जरी असलं तर तितकं लोकांच्या दृष्टीने, म्हणजे आरोग्य असेल किंवा इतर गोष्टी ज्या आहे, गरजा वेगवेगळ्या लोकांसाठी, हे तर एक कॉर्पोरेट म्हणता येईल किंवा एक विशिष्ट मुद्द्यांवर किंवा एका विशिष्ट भागापुरतं या खात्याचा विचार केला जातो पर्यावरणी किंवा त्या लेवलवर, हाय लेवलवर. म्हणजे तो काय सर्वसामान्य लोकांसाठी हे खातं नव्हतं. म्हणजे लोक खूप गर्दी करतील, जसं ग्रामविकास असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, हे छोटे मोठे लोक येत असतात, भांडत असतात. तसंच हे पर्यावरण आणि लोकांशी फार काही असं, जरी पर्यावरण असेल किंवा हे खातं जरी असेल तरी पण तेवढ्या लोकांशी कनेक्ट नव्हता. मग अशा वेळेला तुम्ही ते एक खात्याचा मंत्री म्हणून आणि मग तुम्ही 2 तास त्या खात्याला दिले असते आणि बाकीचं तुम्ही पक्ष संघटनेला दिले असते. राज्यभर एक मुख्यमंत्र्यांचा मुलगा मंत्री म्हणून तो दरारा तुमचं प्रशासन राहिलं असतं, शिवसैनिकांसोबत राहिलं असतं. आज पक्ष फुटण्याची वेळ नाही. लोक म्हणतात उद्धव ठाकरे भेटत नाहीत. आदित्य ठाकरे अजून त्याच मातोश्रीच्या भूमिकेमध्ये आहे. हे पक्षासाठी एकजोट ठाकरे गट, बाळासाहेबांची शिवसेना, जी शिवसेनाचं आज वर्धापन दिन आहे. आज शिवसेनेची, म्हणजे खरं तर शिवसेना आज असती तर अनेक प्रादेशिक पक्ष 5-5, 3-3 टर्म मुख्यमंत्री झाले असते की 5-5, 10-10 वर्ष सत्ता राहिली असते, व्यवस्थित नियोजन करता आलं असतं तर. तसं ते करू शकले नाही आहेत. म्हणजे आदित्य ठाकरे आज जमिनीवर आहेत की नाही आहे किंवा मातोश्रीवर. मग सोशल मीडियातून मग कोण कुठे फिरायला जातं, काय जातं, कुणाबरोबर सोशल मीडियाचे फोटो व्हायरल होत आहेत, कोण मग कुणाच्या हत्येचे वारेकरी आदित्य ठाकरे ठरतात, अशा सगळ्या विषयांवर जर आपण बोललो
तर मूळ मुद्दा असा आहे, मग या ठिकाणी मग आदित्य ठाकरे काय करतायत? श्रीकांत शिंदे महाराष्ट्र दौरा करतायत, शिवसैनिकांशी बोलतायत, कामं करतायत, रिझल्ट घेत आहेत, बोलत आहेत, या सगळ्या विषयांवर बोलत आहेत. मग आदित्य ठाकरेंना काय तरुण आहेत, अनेक वर्ष राज्याचं राजकारण पाहत आहेत वडिलांच्या किंवा बाळासाहेबांसोबत असताना. मग त्याच्या पलीकडे त्यांना जायचं की नाही मातोश्रीला? त्याच्या विचार जायचा की नाही? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. याचा विचार झाला गेला पाहिजे. त्यामुळे उद्धव ठाकरे सुधारणार आहेत का आदित्य ठाकरे सुधारणार आहेत यावर बोलतोय. मातोश्रीला अजूनही म्हणजे संधी आहे महाराष्ट्र बदलायची, स्वतः बदलायची. ह्याची क्षमता ठाकरेंमध्ये आहे, पण माझं ते नाही आहे. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.